फायनली सुयशने आणि मी पहिल्यांदा शेवटी शिमगा महोत्सव बघितलेला. गुड मॉर्निंग गावाला, गुड मॉर्निंग. कोकणातून आपली अशी निसर्गरम्य अशी गुड मॉर्निंग. आणि म्हणजे एवढं स्लो जीवन आहे ना, ना कसला आवाज आहे ना कसला काय आहे. आणि आवाज आहे तर तो आवाज आहे पक्ष्यांचा, आपल्या हवेचा, परत झाडांच्या पानांचा असा आवाज आहे. आणि खूप खूप म्हणजे असं फ्रेश वाटतंय. ऑलमोस्ट आता किती एक 7-8 तास झोप असेल, पण ती एवढी फ्रेश झोप आहे ना. आणि मस्त एकदम सकाळचा कोंबडा जो आरवतो ते सगळं ऐकायला येतंय. आणि हे सगळं खरंच मिस करतो मी. म्हणजे किती वर्ष असं कोकणात लहानपणापासून आम्ही येतो, पण ते जे खरं जीवन आहे ना ते ॲक्च्युली मोठं झाल्यावर कळलं. म्हणजे त्या ज्या खऱ्या आठवणी आहेत किंवा काय बोलणार त्याला, त्याची जाणीव, कोकणाची मेन जाणीव किंवा त्याची इम्पॉर्टन्स ते ॲक्च्युली मोठं झाल्यावरती कळतं. आणि कळलं आहे ते. आणि खूप मित्रांना म्हणजे माझे जे कोकणात नाही राहत ते पण इव्हन बोलतात की खरंच यार, म्हणजे केवढं तुमचं कोकण सुंदर आहे, केवढ्या मस्त त्या आठवणी आहेत, काजू, आंबे किंवा खूप खूप काही गोष्टी आहेत. म्हणजे हेच नाही, पण एक आत्ताच बघा ना, ही प्रथा जी आहे आपली शिमग्याची, तीच केवढी म्हणजे केवढ्या वर्षापासून ती चालत आली आणि कशी आहे ती यार. आणि केवढे लोक असा विश्वास ठेवून देवावरती एवढं सगळं करतात. खरंच हॅट्स ऑफ आहे त्यांना. म्हणजे काल माझा पहिला दिवस होता आणि मी खरंच शॉक झालो आहे. म्हणजे मी फक्त बघत होतो, मला असं वाटत यार केवढं ते गारानं, त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर जे ते हे असतात ना भाव, की बाबा आपला देव येतोय करून असं. तर खरंच खूप बरं वाटतंय. आणि बस गाववाल्यांनो, तर जे कोणी मिस करतात गाववाले आपले, तर ते नक्की व्लॉग बघा. मी कोकण शिमगा सिरीज हे रेडी करतो याच्यामध्ये. तर तुम्हाला कशी वाटते ती सांगा. आणि खरंच मला तर खूप बरं वाटतंय, कारण की मी एवढ्या म्हणजे लक्की म्हणू शकतो की शिमग्याला येऊ शकलो मी. आणि खरंच मस्त हो ना. किती शांत आहे गाव, किती शांत आहे गाव, एकदम शांत. हा आमचा आंबा, इकडे आम्ही बसतो. तुम्ही खूप, हा आपला आंबा खूप फेमस आहे ना. गावची होळी दाखवतो एक मिनटं. आता ती तर तुम्ही बघितली ह्याची होळी, गाव होळी बघितली. आता ही वाडीतली होळी ती पण दाखवतो मी. तिकडे चालू आहे ॲक्च्युली. ही आपली वाडीतली होळी. तर मस्त आहे ना, आंब्याचं झाड असं उभं करतात आणि त्यांना आंब्याचे टाळ बांधतात, म्हणजे त्यांची आंब्याची पानं बांधतात अशी प्रत्येकाने. वरती आपला झेंडा असतो, भगवा झेंडा. तर चला मग आज जाऊया. आज आपले देव येणार, तुम्हाला माहिती आहे. मांडावरून आज आपले देव येतील चव्हाट्यावरती. ती पण एक वेगळी मजा आहे. आणि त्यांना जे बघताना मजा येईल ना, मी नक्की ते कॅप्चर करायचा विचार करतो, म्हणजे जेवढं होईल तेवढं. आणि भेटूया मग. म्हणजे असं प्रत्येक माणूस कोकणातला ना मिस करतो हे सगळं. आपलं घर मस्त असं, ही आपली फांदी. इकडे एक नवीन घर बनत आहे, आपलं बागवे कुटुंब आहे त्यांचं घर बनतं इथे. हे माझ्या आत्तेचं घर समोर मस्त. चला रेडी होऊया. ऑलरेडी सगळे रेडी होतात आहे फटाफट. चला. सुंदर असं घर माझं. किती वेळा त्याची तारीफ करू किंवा किती वेळा त्याला बघू ना, कमीच आहे. चला या बाबा. मुंबईच्या मुली बघा, बंटू पण मुंबईचीच आहे आमची. बघा हे असं गावाला आल्यावरती काय काय करत. ती बघ कॉर्पोरेट मधली ती बघा, ही अकाउंट सांभाळणारी, ही काय आता सोनं सांभाळणारी, ही बघा बंटू शिलाई काम करणारी. आणि आणि बघा काय चालू आहे यांचं रे. गावाला आल्यावरती कसं होतं रे. देवा रे देवा देवा देवा. अरे आमचे कैसे तुम्ही घेऊन गेलात जो. अरे बाबा. मुलींच्या हालात काय. नाही हे बघताय. तर देव याची तयारी सुरू केली आहे लोकांनी. म्हणजे गावाला फुल
बघता तुम्ही पाठी फुल देव आता इथे येतील म्हणजे हे चव्हाट्यावरती आणि आता मांडावर ते देव आपण तिकडे जाऊया. पण तयारी बघा इकडे काय मस्त केली आहे. एंट्रन्सला फुल एकदम रेड कार्पेट टाकून इकडे फुल फुलांचं वर्षाव करून सजवलंय पूर्ण मंडप. चला देवांना भेटायला जाऊया तिथे मांडावरती आणि इथे येऊया त्यांना घेऊन. पण रात्र इथे संपवलेली तर सकाळ पण इथून सुरू होते. चला काका काय बोलताय सर? बायका हा पण
करतो आई जर जाऊ दे जाऊ दे तू. गावगाव सुखी
त्याने टोपी बघ काय घातली पावणा देवीची. हो वा वा वा, सगळ्यांची पावणा देवी. आई कसा वाटला तुला प्रोग्राम? आता तू पहिल्यांदा नाही ना, तू खूप वेळा आली आहेस ना शिमग्याला ना? चला मी पहिल्यांदा आले. कसं वाटलं आई बघून? मस्त मजा आली. चला तर मित्रांनो, फायनली सुयशने आणि मी पहिल्यांदा शेवटी शिमगा महोत्सव बघितलेला. आणि कसं वाटलं तुझं? काय वाटलं? खूप युनिक होतं, खूप युनिक. आपल्या इथे कसं फक्त एक दिवस आधी जाळणार आणि दुसऱ्या दिवशी होळी खेळून संपून जाणार. करेक्ट. इथे अजून जाळलेलीच नाही, इथे अजून उत्सवच चालू आहे, ते अजून होळी खेळलेलीच नाही, ते वेगळंच काहीतरी चालू आहे. करेक्ट. आणि पॉझिटिव्हरित्या आणि स्पिरिच्युअल, परत एक बोलतात ना, देव जे ऍक्च्युअल मध्ये बघायला मिळतात ना. आणि लोक बोलतात की कोकणात जेव्हा येतात तेव्हा तुम्ही देवाकडे नाही जात, देव तुम्हाला भेटायला येतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि काय बोलतो? आणि काय ते अजून मुंबईमध्ये आतापर्यंत खेळून घेऊन आंघोळ बिंघोळ करून घरी बसलेले असतील लोक, पण आता इथे अजून चालू आहे. खरंच. आता लोक फ्रेश व्हायला गेलेत, पण येतील परत. नाटक बिटक अजून 2-3 दिवस चालू असणार आहे, काय नाही काय. खरंच. आणि खरंच त्याला पण अनुभवायला मिळाली. आणि हा आमचा दोघांचा बोलतात ना, कुणालच्या भाषेमध्ये बुलावा आमचा आलेला होता देवीकडे. मुवमेंटला कामं करून निघा. खरंच. म्हणजे अजून पण आठवते आम्हाला की आम्ही 5 वाजता संध्याकाळी निघालोय आणि सकाळी निघणार होतो, त्याच्या आदल्या दिवशी निघणार होतो, पण आलोय शेवटी. आणि हे सगळं अनुभवायला मिळालं आम्हाला, तर खूप मोठी गोष्ट करा आमच्यासाठी. आणि हे गावातल्या ज्या रूट्सची जे कनेक्ट होतो ना, तसं आम्ही कनेक्ट झालो ऍक्च्युली. जेव्हा देव वगैरे घ्यायला जातात तेव्हा फुल असे गुजबाउन्स वगैरे. मी त्यांना बोललोय अंगावरती शहारा बघायचंय, तुम्ही हा ब्लॉग नक्की बघा. आणि खरंच म्हणजे एवढी लोक एवढ्या श्रद्धेने येतात ना, खरंच खूप मानलं पाहिजे. तर असंच. आणि खरंच तुम्ही पण मिस करत असाल शिमगा, तर या ब्लॉगमधून बघा नक्की. तर आता हे सध्या आपल्या इकडचं संपलंय सगळं, आता घरी जाऊया जेवायला. आपण ऑलरेडी उन्हामध्ये आम्ही खूप डिहायड्रेट आम्ही कसं शूट केलं आम्हाला माहिती आहे. की आता जेवढं इकडे शांत वाटते असं नाही आहे शांत, इथे ऑलमोस्ट एक 500 ते 700 लोक होती इथे. आणि खरंच सारखा मोबाईल बंद होता, ओव्हर हिट. हा मोबाईल बंद झाला आमचा, एवढं ओव्हर हिट इकडे चालू आहे म्हणजे खरंच. पण जाऊ आता, मस्त बसू आणि शांत जेवू आणि जरा आराम करू. चला, हा आपला मंदिर आहे, चव्हाटा मंदिर. चलो बाय बाय. आपली होळी बघून घ्या.